धनंजय मुंडे यांनी काल राजीनामा दिला आणि आज पुन्हा एकदा महायुतीचा आणखी एक मंत्री रडारवर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेच्या मागे असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। संजय राऊतांकडून जयकुमार गोरेंच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येते। तर जयकुमार गोरे विकृत माणूस असल्याचं राऊत म्हणतात। अमित शहांकडे त्यांची तक्रार करणार। गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती काळीमा फासणारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली। हे सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे। अमित शहांना पत्र लिहून सांगणार आहे की आपण तरी यात लक्ष घाला। एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन ढापतो, म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची।